मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये काही पुस्तकांनी माझ्या आयुष्यात फार मोठा परिणाम केला, त्यातलं हे एक पुस्तक आहे. अच्छा, हे पुस्तक त्याच्या हो. पाठीमागे आहे. पण काय झालं, दिल्लीमध्ये मला विमानामध्ये परदेशात जाताना किंवा देशात प्रवास करताना त्या 2 तासाचा प्रवास आहे, त्यावेळी नेहमी पुस्तकं बरोबर नेतो. त्या दिवशी मी विसरलो घाईमध्ये आणि मग दिल्लीला ज्या एअरपोर्टला आलो पुण्याला येण्याकरता, बर तर 1 तास 1.5 तास आधी यावं लागतं. पुढे 2 तास फ्लाईट आहे, 3-3.5 तास करायचं काय? मग मी बुक स्टॉलवर फिरलो असा. तर हे पुस्तकाचं माझं लक्ष वेधलं. अच्छा. आता त्यावेळी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जी भारतातील अतिशय जुनी नामवंत संस्था आहे, त्याचा मी अध्यक्ष होतो. बर आणि ते आता युनिव्हर्सिटी पण झाली त्याची, त्याचाही मी अध्यक्ष होतो. तर हे पुस्तक मी असं थोडं चाळ्यानं म्हणणार, हे त्याला एखादं वेगळं आहे, मी विकत गोष्टी विकते. प्रवास वाचून काढलं 2 दिवसांनी. तर ते वाचलं तर माझी झोपच उडाली. कारण चीनने 2000 सालापासून 2008 साली त्यांनी संबंधित जगातील तज्ज्ञ आणले बर या विषयाचे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या लोकांना शिकवा. अच्छा. संपूर्ण त्याचा भर दिला. शाळेपासून हा विषय सुरू केला. बर आणि आज त्यांच्या 2017 साली या पुस्तक त्याचे ध्यान दिलं की 5-10 वर्ष आपण अमेरिकेला ठोकू म्हणून. अरे वा. तर हे बघितलं, मी तसं ते बघितल्यानंतर मला म्हणलं, अरे मी त्या सीओपी सारख्या नामवंत संस्थे मी अध्यक्ष आहे, हा विषय तिथं गांभीर्य शिकवला जात नाही. आणि आपण कसं चायनाशी स्पर्धा करणार? आज चायना तुमच्याकडे शेकडो मैल तुमच्या पुढे आहे. हो. तर सरळ मी माझे ऑक्सफोर्डला जावकोनाचे मित्र आहेत, ते जगातले एक उत्तम तज्ज्ञांपैकी या विषयातले आहेत, ते माझे मित्र आहेत. मी माझी लंडनमध्ये काही काम होतात, मी सरळ तिकीट काढलं, जावकोनात भेटलो, आपण मिळते त्यांची. आणि त्यांच्या आमच्या चर्चेत धारणात आले की त्यांना काही शिक्षण किंवा अकॅडमी ज्याला आपण म्हणतो त्याच्याऐवजी शेतीमध्ये रस आहे. अच्छा. शेतीमध्ये म्हटलं तर माझे कान टावकारले. म्हणजे तुम्ही काय केलंय या विषयामध्ये? ते करता आलेलं नाही, कारण म्हणजे का नाही केलं? तर मला अशी संस्था पाहिजे की जिथे एक अनुभव आहे 5-50 वर्षाचा, माणसं उत्तम आहेत, संशोधन चालतं, इक्विपमेंट्स आहेत, आंतरराष्ट्रीय हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लेवल काम चालतं. तर मी हसलो. तुम्ही का हसताय? म्हणजे माझ्या गावात आहे. काय सांगता म्हटलं तुम्ही? बर आणि मग मी फोन उचलला, नवरीनं फोन लावला आणि म्हणलं समजावून सांगा. आणि म्हणले ही साईट आहे. दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले, म्हणले की प्रतापराव तुम्ही फार पुढे आहात, याच्यामध्ये मला रस आहे. म्हणलं तुम्ही पुण्याला मुंबईला किंवा राहतात का? ते मुंबईचे आहेत मूळचे. अच्छा. ते म्हणजे पुढच्या वेळेस मी येतो म्हणून 2 दिवस माझ्याकरता काढा. मग मी त्यांना बारामतीला घेऊन गेलो. त्याच्याकडे ते पाहिलं आणि रात्री जेवताना म्हणले की विनंती आहे. म्हणलं काय? आपण जागतिक हे लेवलला AI साठी संशोधन करण्याकरता एक आपण अग्रीमेंट करू शकतो का? म्हणलं आनंदाने करू.